115 मिलियन हे एवढे सगळे YouTubeवरती चॅनेल्स आहेत. पण यातले फक्त आणि फक्त 10% क्रिएटर्स यशस्वी बनलेले आहेत. फक्त 0.6% क्रिएटर्स जवळ YouTubeचा सिल्वर प्ले बटन आहे आणि फक्त 0.05% लोक 1 मिलियन सबस्क्रायबर्स पार केलेले आहेत. म्हणजे 1000 चॅनेल मधून फक्त एक असा चॅनेल असेल ज्याचा चॅनेल 1 मिलियन सबस्क्रायबर्स पार झालेला आहे. जर हे सगळं पाहून तुम्हाला डिमोटिवेट होत असेल आणि तुम्ही YouTubeच्या स्वप्नांना रद्द करत असाल तर आत्ताच थांबा. कारण हे जे 10% क्रिएटर्स यशस्वी आहेत ना, तर त्यांचे देखील स्टार्टिंगला 0 सबस्क्रायबर, 0 वॉच टाइम सगळं तुमच्यासारखंच होतं. व्हिडिओला व्ह्यूज न येणे, तर अल्गोरिदम देखील तुमच्या व्हिडिओला जसं वर्क करतं सेम तसंच त्यांच्या देखील व्हिडिओला वर्क करत होतं. हे मात्र लक्षात ठेवा. तर फरक फक्त एवढाच आहे, तर ते 10% यशस्वी क्रिएटर्स आहेत ना, पूर्ण दुनियाभरातल्या युट्यूबरचे सल्ला घेण्याऐवजी फक्त या 9 पॉइंटचे सल्ला घेऊन म्हणजे 9 पॉइंट कडे व्यवस्थित लक्ष देऊन काम करतात. हे 9 इम्पॉर्टंट पॉइंट्स मी लवकरच या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप इम्पॉर्टंट आहे. पण या 9 इम्पॉर्टंट पॉइंट्सला समजून घेण्याआधी तुम्हाला हे जाणून घ्यावं लागेल की काय यशस्वी युट्यूबरचा प्रवास हे सगळ्या अपेक्षांपासूनच सुरू होतो. हा युट्यूब तर खूप इझी गेम आहे. तर आपण नुसतं फक्त व्हिडिओ टाकायचं कसं तरी, त्यानंतर ना आपोआप एक व्हिडिओ व्हायरल होईल, त्यानंतर ना आपल्या पेमेंट यायला सुरुवात होईल, किंवा फक्त एक व्हिडिओ व्हायरल होऊ दे बाकीचं सगळं आपोआप चॅनल ग्रो होऊन जाईल. फक्त 1000 सबस्क्रायबर्स आणि 4000 तास वॉच टाइम तर पूर्ण होऊ दे, बाकीचं सगळं आपोआप पैसाच पैसा होऊन जाईल. तर ह्याच अपेक्षांमुळे जास्तीत जास्त लोक युट्यूब चॅनल सुरुवात करतात आणि नंतर युट्यूबची रियालिटी कळते, मग तेव्हा हेच अपेक्षा त्यांना डिमोटिवेट करायला सुरुवात करतात. तर फक्त याच गोष्टीमुळे 90% क्रिएटर्स युट्यूब चॅनल क्विट करतात. परत 10% क्रिएटर्स सुद्धा युट्यूब वरती हे सर्च करायला लागतात की 4000 तास वॉच टाइम कसं पूर्ण करायचं, सबस्क्रायबर्स कसे वाढवायचे, व्ह्यूज कसे आणायचे आणि लवकरात लवकर चॅनल ग्रो कसा करायचा. तर प्रॉब्लेम तुम्ही बघण्याविषयी नाही, तर प्रॉब्लेम फक्त एवढाच आहे, तुम्ही ते व्हिडिओज बघून असं स्क्रोल करून टाकता, ते जाऊ सोडू दे म्हणता. तर तुम्ही ते करण्याऐवजी जर तुमच्या व्हिडिओज मध्ये ते व्हिडिओ मधले सांगितलेले जे पॉइंट्स असतात ना, ते जर तुमच्या व्हिडिओ मध्ये इम्पोर्ट केला म्हणजे व्यवस्थितपणे वापर करायला शिकला ना, तुमचा चॅनल आरामात सुधरून जाईल. तर 90% क्रिएटर्स युट्यूब वरती फेल का होतात हे माहिती आहे का? नाही माहित ना, तर आता मी लगेचच सांगतो की फक्त आम्ही पुढे दिलेल्या 9 इम्पॉर्टंट पॉइंट्स वरती लक्ष दिले पाहिजे. पॉइंट नंबर 1, कन्सिस्टन्सी. जर तुम्हाला युट्यूब वरती टिकायचं असेल ना, तर ही कन्सिस्टन्सी खूपच इम्पॉर्टंट आहे. जर तुमच्या व्हिडिओज मध्ये खूप जास्त गॅप असला तर तुम्ही युट्यूब वरती कधीही यशस्वी होणार नाही, एवढं मात्र लक्षात ठेवा. कन्सिस्टन्सी बद्दल मी खूप वेळा सांगितलेलं आहे, म्हणजे मागच्या 3-4 व्हिडिओ मध्ये मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये कन्सिस्टन्सी बद्दल सांगितलेलं आहे. जर तुम्ही पहिल्याचे व्हिडिओ बघितले नसतील तर तुम्ही वरी आय बटन वरती क्लिक करून नक्की पहा. तर आता आपण वळूया पॉइंट नंबर 2 वरती, व्ह्यूज मागे धावणे. तर तुम्ही व्ह्यूज मागे खूप धावता, म्हणजेच व्ह्यूज आले तरच व्हिडिओ बनवता आणि व्ह्यूज आले नाही तर तुम्ही व्हिडिओ बंद करता. म्हणजे व्हिडिओला व्ह्यूज आले तर तुम्हाला खूप मोटिवेशन भेटतं आणि व्हिडिओला व्ह्यूज कमी झाले तर तुम्ही डिमोटिवेट होता. तर त्याऐवजी तुम्ही व्ह्यूज कडे लक्ष न देता डायरेक्ट तुम्ही तुमच्या कामावरती फोकस करा. व्ह्यूज किती पण येऊ दे, स्टार्टिंगचे 6 महिने किंवा 1 वर्ष व्ह्यूज 0 असले तरी चालतील, पण तुम्ही कन्सिस्टन्सी तर ठेवा. बाकीचं मी पुढच्या पुढे मी बघून घेतो. त्यातल्या त्यात व्हिडिओ देखील चांगला असला पाहिजे. पॉइंट नंबर 3, शॉर्टकट मेंटॅलिटी. म्हणजे 4000 तासाचं 2000 रुपये देऊन कम्प्लीट करून घेतो आणि 1000 सबस्क्रायबर 500 रुपये मध्ये कम्प्लीट करतात, हे असं ऍड येतात ना, हे सगळे फेक असतात. मी आता सांगतोय आणि चॅनल मॉनिटाईज होत नाही. जरी मॉनिटाईज झाला तरी 1 ते 2 महिन्यात, जास्तीत जास्त 1 महिन्यात ते चॅनल परत डिमॉनिटाईज होतो. शॉर्टकट मेंटॅलिटी वापरून जर तुम्ही पुढे गेला तर तुम्हाला पुढे खूप महागात पडेल. पॉइंट नंबर 4, क्वालिटी कमी टाकणं. म्हणजेच तुम्ही कन्सिस्टन्सीच्या मागे तर धावता, पण तुम्ही त्यातल्या त्यात व्हिडिओची क्वालिटी देखील वाढवली पाहिजे. तर तुम्ही व्हिडिओची क्वालिटी वाढवण्याऐवजी तुम्ही कमी करता, तर हे करणं टाळा. जर तुम्ही व्हिडिओ कन्सिस्टन्सीने टाकू शकत नाही तर तुम्ही 4 दिवसाला एक जरी व्हिडिओ टाकला तरी चालेल, पण व्हिडिओ क्वालिटी गेला पाहिजे. तुम्ही दररोज एक व्हिडिओ टाकता आणि व्हिडिओ एकदम बेकार असं क्वालिटी लो, तर तसं चालत नाही मित्रांनो. तुमची क्वालिटी देखील एकदम प्रो लेवल असली पाहिजे आणि कन्सिस्टन्सी देखील त्यातल्या त्यात मॅटर करते. पॉइंट नंबर 5, ओव्हर एडिटिंग. मी तुम्हाला म्हणत नाही क्वालिटी, व्हिडिओला क्वालिटी वाढवण्यासाठी तुम्ही एडिटिंग जास्त करणं हे नाही, तर मित्रांनो व्हिडिओची क्वालिटी जर वाढवायची असेल तर तुम्हाला बोलणं म्हणजे आपल्या बोलण्याची स्किल वाढवली पाहिजे आणि आपल्याला व्हिडिओ 4K मध्ये पाहिजे, म्हणजे थोडीफार क्वालिटी पाहिजे. मी गेल्या व्हिडिओ मध्ये खूप काही एडिटिंग बद्दल देखील सांगितलेलं आहे. मी फक्त एवढंच करा म्हणतो की स्मूथ आणि एकदम शॉर्ट एडिटिंग करा. म्हणजे असं फालतू बोललेलं सगळं कट करून टाका.
एकदम म्हणजे सौरव जोशी कसं करतो बघा, कट आणि डिलीट असं एवढंच. हे ॲनिमेशन हे ते जास्त इफेक्ट्स ॲड करत बसला ना, तर तुमचा व्हिडिओ एकदमच वाहिलं होऊन जाईल. पॉइंट नंबर 6, पेशन्स नसणे. तुमच्यामध्ये जर पेशन्स नसेल, जर तुम्हाला YouTubeवरती ग्रो व्हायचं असेल, तर तुमच्यामध्ये पेशन्स असणं खूप महत्त्वाचं आहे. पॉइंट नंबर 7, लर्निंग बंद करणे. म्हणजे तुम्ही YouTubeवरती जरी सक्सेसफुल जरी झाला, तर तुम्ही लर्निंग बंद केलं नाही पाहिजे. जर तुम्ही सक्सेस झाला, तर ही देखील तुमची लर्निंग म्हणजे जे शिकणं असतं ना, आपल्यामध्ये ज्ञान असतं ना, ते आपल्यामध्ये घेणं, तर हे सोडायचं नाही कधी. जर तुम्ही सोडला, तर तेव्हा तुम्ही सक्सेसफुल झालेलं अनसक्सेसफुल व्हायला कधीही टाईम लागत नाही. तुम्ही किती जरी वरी गेला, तर तुम्ही लर्निंग बंद करू नका. आणि तुम्ही किती जरी खाली असला आणि तुमच्यामध्ये ज्ञान खूप आहे, तरी देखील तुम्ही शिकणं हे बंद करू नका. पॉइंट नंबर 8, हार मानणे. तुम्ही लवकर जर 6 महिन्यात किंवा 8 महिन्यात हार मानत असाल, तर तुम्ही खूप चुकीचं करता. एक जण 3-4 वर्ष YouTubeवरती काम करतात, तरी देखील हार मानत नाही. जसे की मी स्वतः आहे. तुम्हाला माहीतच असेल, माझा एक एडिटिंगचा चॅनल होता. त्यावरती मी 3 ते 4 वर्ष काम केलेलं आहे. त्यानंतरनं इथे शिफ्ट झालेला आहे. तर फक्त सांगण्याचा मुद्दा हाच आहे, पेशन्स ठेवा. तुम्हाला एक ना एक दिवस तुमच्या मागे सक्सेस लगेचच धावून येईल. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आज व्हिडिओ कसा कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला अशा प्रकारे इंस्टा प्रो टिप्स प्लस YouTube हॅक्स व्हिडिओज पाहिजे असतील, तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर पुढचा व्हिडिओ येईपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.